लहानपणी जेव्हा ही रेसिपी घरात बनायची तेव्हा मला अजिबात आवडायची नाही, पण माझ्या मुली माझ्याकडून ही आवर्जून करून घेतात आणि खातात. कोणती रेसिपी आहे चला तर मग पाहूयात. अगदी सोपी आणि रुचकर अशी. सकाळच्या माझ्याकडं अशा 3 ते 4 अशा चपात्या उरल्या होत्या. त्याचे असे मिक्सरला चांगले तुकडे करून घेतलेले आहेत मी. एक मोठा कांदा घेतलेला आहे, मोठा घ्यायचा, जास्त घालायचा कांदा. टोमॅटो घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, मिरची घेतलेली आहे, मोठी मोठी कट करून घेतली कारण मुली खाणार आहेत. लिंबू घेतलेला आहे चटपटीतपणासाठी, थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत, भरपूर अशी कोथिंबीर घालायची, फोडणीसाठी जिरे घेतलेले आहेत, मोहरी घेतलेली आहे, हळद घेतलेली आहे, बेसिक आहे, हिंग आहे. असे बेसिक मसाले घालायचे आहेत. आमच्याकडे याला तुकडे म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट करून नक्की सांगा. कढई गरम करत ठेवायची, त्या शेंगदाणे प्रथम घालून मस्त कुरकुरीत असे करून घ्यायचे. जिरे मोहरी कढीपत्ताची अगदी खमंग फोडणी करून घ्यायची. नंतर भरपूर असा कांदा घालायचा, तोही मस्त परतून घ्यायचा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. नंतर टोमॅटो घालायचा, मिरची घालायची आणि मस्त परतून घ्यायचं. हळद घालायची, मीठ घातलेलं आहे थोडंसं. कांदा टोमॅटो मऊसर होण्यासाठी थोडं पाणी घालून झाकण ठेवायचं, थोडंसं शिजवून घ्यायचं. नंतर परत परतवून घ्यायचं आणि सगळे चपातीचे तुकडे यामध्ये घालून मस्त मिक्स करून घ्यायचं. वरून लिंबू पिळायचं, भरपूर अशी कोथिंबीर घालायची, झाकण ठेवायचं आणि एक दणदणीत वाफ काढून घ्यायची. आपले तुकडे रेडी आहेत. मस्त अशी एक प्लेट घ्यायची, त्याच्यामध्ये असे सर्व करायचे. किती छान दिसताय ती छान आणि खायलाही अप्रतिम लागतात. आमच्याकडे हे तुकडे मस्त दह्यासोबत खाल्ले जातात. याची सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. दह्यासोबत आमच्याकडे हे तुकडे खाल्ले जातात. तुमच्याकडे कशासोबत खाल्ले जातात आणि ही रेसिपी बनवतात तर याला काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब.